सूक्ष्मातलं कार्य कसं चालतं हे महाराजांनी आपल्याला सगळ्यांना उकलून दाखवलेलं आहे. आता त्यानंतरचा पुढचा काळ म्हणजे साधारण 1913 मधला डिसेंबर महिना, मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे दत्त जयंती. गोंदवल्यामध्ये महाराजांनी दत्ताचं मंदिर सुद्धा स्थापन केलेलं होतं आणि तिथं हा उत्सव चालायचा. तर असा हा दत्त जयंतीचा उत्सव होता. महाराजांना त्यावेळेला दम्याचा खूपच त्रास होत होता. तरी पण उत्सवाच्या निमित्ताने महाराज दत्त मंदिरात आले आणि दत्त जन्म झाल्यावर तीर्थ द्यायला तीर्थ घ्यायला बाळंभटांसमोर आले आणि त्यांना सांगितलं की अशीच भगवंताची सेवा करीत राहा बरं. आणि पुढे हळूच सुतोवाच केला की कोणास ठाऊक मी किती दिवस आहे, रामाने बोलावले की मी जाणार. म्हणजे आता अलीकडं महाराज अगदी सातत्याने सगळ्यांना सांगत होते, स्पष्टपणे सांगत होते की आता निर्वाणाची वेळ येत चाललेली आहे. बरोबर. त्यानंतर मग एके दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या नंतर डॉक्टर कुर्तकोटी म्हणून महाराजांचे जे परमशिष्य आहेत त्यांना महाराजांनी आतमध्ये बोलवलं, खोलीमध्ये बोलवलं आणि म्हणाले दार लावून घ्या. आणि मग जवळजवळ तासभर कुर्तकोटींना आपल्या आयुष्याची सगळी रूपरेषा सांगितली आणि म्हणाले, रामरायाच्या कृपेने पुष्कळ लोक नामाला लागले आहेत. तुम्ही विद्वान आहात, सदाचरणी आहात, तुमचे नामावर प्रेम आहे. आता माझा भरवसा नाहीये, म्हणून माझ्या मागे इथे राहून तुम्ही लोकांना नामाला लावावे. पण ह्यावर डॉक्टर कुर्तकोटी काही बोलले नाहीत आणि महाराजांचा आणि त्यांचा एकांत संपला. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर कुर्तकोटी परत आपल्या गावाला जायला निघाले. त्यांना आशीर्वाद देऊन महाराज म्हणाले, जगाच्या नादी लागू नका आणि नामाला विसरू नका. आणि मग कुर्तकोटी आपल्या गावी परत गेले. ह्या आधी पण जेव्हा पंढरपुरामध्ये महाराज होते तेव्हा श्री ब्रह्मानंद महाराजांना सुद्धा महाराजांनी बोलवून घेतलं होतं आणि त्यांच्या बरोबर जवळजवळ 1.5-2 तास महाराजांनी एकांतामध्ये बोलाचाली केली आणि आपल्या निर्वाणाबद्दल त्यांना सगळं समजावून सांगितलं. त्यानंतर पुढे व्यवस्था काय करायची हे सगळं ब्रह्मानंद महाराजांना समजावून सांगितलेलं होतं. आणि आता सर्व म्हणजे मंदिराचं गोंदवल्याच्या संस्थांचं कार्य वगैरे सगळं ब्रह्मानंद महाराजांनी ज्या पद्धतीने घडी घालून दिली त्या पद्धतीनेच चालू आहे. त्यानंतर उजाडला 18 डिसेंबरचा दिवस. सकाळीच श्री महाराजांनी रामरायाला नमस्कार केला. त्यानंतर उजाडला 18 डिसेंबरचा दिवस. सकाळीच श्री महाराजांनी रामरायाला नमस्कार केला. रात्री त्यांना दम्याचा खूप त्रास झाला होता. म्हणजे अक्षरशः रात्र त्यांना उभी राहून काढावी लागली होती. आडवं सुद्धा होता आलं नाही, इतका दम्याची उबळ ती जास्त झालेली होती. आणि उभा राहून रात्रभर उभे असल्यामुळं पायावरही सूज वाढलेली होती. अशाही परिस्थितीत आलेल्या लोकांसमोर एक स्मितहास्य करून सर्वांवर एक प्रेमळ नजर फिरवून जणू काही गमतीच्या गप्पा चालल्या असल्याप्रमाणे महाराज म्हणाले, बघा रे बुवा, आमची जागा रिकामी पडली आहे म्हणून रामरायाची चिठ्ठी आली आहे. आता आम्हाला जावं लागेल. मला आता आनंदाने निरोप द्या आणि रामनामाला विसरू नका. म्हणजे इतकं स्पष्टपणे सांगून सुद्धा लोकांना हे खरंच वाटलं नाही. कारण महाराज खूपदा
विनोदानी बोलायचे, चेष्टा मस्करी करायचे, मिश्किलपणे बोलायचे. खूपदा मी आता नैमिषारण्यात चाललो, नैमिषारण्यात चाललो असं म्हणायचे. तर लोकांनी त्याच ह्यानी घेतलं की महाराज आपले नेहमीप्रमाणे बोलतायत. इतकं सहजपणे सगळ्यांनी घेतलं होतं. नंतर त्यांना त्रास होतोय म्हणून डॉक्टर जोशी आले होते. त्यांनी महाराजांना तपासलं, पण त्यांनाही वाटलं नाही की म्हणजे महाराजांचा काळ लवकर येणार आहे असं. कारण 1-2 दिवस आधीच बत्ताशा खूप अस्वस्थ झाला होता. बत्ताशा म्हणजे महाराजांचा अश्व. हो, हो. आणि त्याला अतिशय महाराजांबद्दल प्रेम होतं, सारखी सेवा करावीशी वाटायची. आणि तो अस्वस्थ झाला म्हणून त्याला घेऊन एक 5-6 मैलाची रपेट करून आले होते महाराज. म्हणजे एवढ्या दम्याच्या अवस्थेत सुद्धा त्याची इच्छा पूर्ण करून दिली होती महाराजांनी. आणि असं सगळ्यांना स्पष्ट कल्पना देऊन त्यानंतर महाराजांनी निरूपणाला सुरुवात केली 18 तारखेच्या सकाळी. आणि त्याच्यामध्ये महाराज म्हणतात की जगात जी जी गोष्ट घडते ती ती भगवंताच्या इच्छेने घडते. आपला देह दृश्य आहे, त्याला चालवणारा भगवंत देहात आहे. त्याच्या अनुसंधानात राहावे. अनुसंधान नामाने साधते, म्हणून सर्वांनी नाम घ्यायचा निश्चय करावा. आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धावर सोडता येते. हे ज्याला जमले त्याला सुखदुःखाची बाधा उरत नाही. प्रपंच हेच सर्वस्व मानू नये. प्रापंचिकांनाही थोडासा उपदेश परत त्यांनी केलेला आहे. प्रपंच हेच सर्वस्व मानू नये. प्रपंच करताना भगवंताला विसरू नये. संत वचनांवर विश्वास ठेवावा. सदा चरणाने राहावे. असे वागेल त्याचे कल्याण राम खात्रीने करेल असे मी तुम्हाला वचन देतो. दम्याचा त्रास असतानाही इतकं आवेशपूर्ण, तेजस्वी आणि लोकांना आश्वस्त करणारं हे निरूपण महाराजांनी केलं. निरूपण झाल्यानंतर दुपारची वेळ होती. श्री महाराज भाऊसाहेब केतकरांबरोबर त्यांच्या घरी गेले. आणि घरी गेल्यानंतर भाऊसाहेबांच्या पत्नीला म्हणाले, माय थोडी भूक लागली आहे, काय असेल ते दे मला. कधीच महाराजांनी अमुक हवं वगैरे असं कधीच मागितलं नाही. म्हणजे बऱ्याचदा ते असे जायचे कधी भाऊसाहेबांच्या घरी, भूक लागली की सांगायचे. कारण मुळात महाराजांना भूकच कमी होती, अन्न कमीच लागायचं. पण अशी भुकेची जाणीव झाली की मग ते तिथे हक्काने भाऊसाहेबांच्या घरी ते म्हणायचे. मग त्या बाईंनी मऊ भात तयार होता, पटकन पिठलं तयार केलं आणि महाराजांना आणि भाऊसाहेबांना जेवायला वाढलं. एरवी महाराजांच्या बरोबर कितीतरी मंडळी असतात, पण आज मात्र भाऊसाहेब आणि श्री महाराज दोघेच जेवायला बसले होते. जेवता जेवता भाऊसाहेब म्हणाले, महाराजांची तब्येत बरी नव्हती म्हणून, की महाराज थोडीशी विश्रांती घ्या, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. पण महाराज म्हणाले की भाऊसाहेब, या लोकांसाठी खटपट करायला कोणी तयार होत नाही हो. सगळे हिंगजिऱ्याचे गिराईक आहेत. केशर कस्तुरी मागणारा कोणी भेटत नाही. एक छोटीशी मला वाटतं ही खंत त्यांनी व्यक्त केली असावी. केशर कस्तुरी मागणारा कोणी भेटत नाही. प्रत्येकाला प्रपंचासाठी देव पाहिजे, देवासाठी देव पाहिजे म्हणणारा भेटणं कठीण झालं आहे. म्हणून सामान्य माणसांना आपण तयार करीत राहिलं पाहिजे. भाऊसाहेब, मला या कार्यामध्ये रामरायांनी यश दिलं आहे. देह हा कष्टासाठीच आहे,
त्याचे सुख वा दुःख सारखेच मानावे. असे बोलून महाराज राम मंदिरात आले. रामरायाला नमस्कार केला आणि थोडा वेळ तिथं त्यांनी परत निरूपण केलं आणि त्याच्यामध्ये एक अभंग त्यांनी म्हटला. तो अभंगातल्या मी एक 2-3 ओळीच सांगते सुरुवातीच्या. आजवरी होतो तुम्हा पाशी, आता जातो दूर देशी. तुम्ही फार केली सेवा, दुःख झाले तुमचे जीवा. बहुत पातकी मी खळ, तुमची घेतली तळमळ. ह्या सगळ्यातनं महाराजांना काय म्हणायचं होतं? खरं तर सगळ्यांच्या हितासाठी झटणारे महाराज, त्यांची प्रगती व्हावी म्हणून लागलेली तळमळ आणि त्यासाठी लोकांना त्यांनी भक्ती मार्गामध्ये पुढे नेण्यासाठी काही साधना करताना लोकांना कष्ट घ्यावे लागले. ह्याचं कुठंतरी त्यांच्या मनातलं ते भाव व्यक्त करत होते की ह्या भक्तीच्या गोष्टी करताना तुम्हाला मी खूप त्रास दिला, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला आणि म्हणून मी तुमची क्षमा मागतो. काय म्हणायचं ह्याला? निशब्द व्हायला होतं. असे काही अभंग आणि असे विचार केले महाराज. आणि असा अभंग म्हणून त्याचं निरूपण करून महाराज घरी परत आले. आता दुसरा दिवस उजाडला. त्या दिवशी भाऊसाहेबांबरोबरच महाराज एकांच्या घरी गेले होते. त्यांनी जेवायला बोलवलं होतं, पण महाराज म्हणत होते माझी तब्येत बरी नाहीये, मला नाही जमणार. परंतु ते खूप मागे लागल्यामुळं त्यांच्या घरी महाराज आणि भाऊसाहेब दोघं जेवायला गेले आणि ज्या व्यक्तीने बोलवलं होतं ती आतमध्ये काही आणायला गेल्यानंतर महाराजांनी पटकन भाऊसाहेबांना सांगितलं, आम्ही सोमवारी जाणार. भाऊसाहेब म्हणाले, महाराज आपल्या मांडीवर मरण येणे हा उत्सव आहे, ह्या इच्छेने मी इथे आलो होतो. महाराज म्हणाले, असा योग नाही. आणि इथून पुढे आता काय करावं हा प्रश्न भाऊसाहेबांनी विचारला. कारण महाराज जाणार हे तर आता निश्चित झालेलं होतं. आता मी पुढे काय करायचं? लहान मुलं होती त्यांची, बायको, या सगळ्यांना घेऊन ते महाराजांच्या भरोश्यावर गोंदवल्यात आले होते. आणि आता महाराज गेल्यावर पुढे काय? हा मोठा प्रश्न त्यांच्या मनात उत्पन्न झालेला होता. त्यावर महाराजांनी सांगितलं की इथून पुढे 12 वर्षे इथेच म्हणजे गोंदवल्यातच आपण राहावे. आणि महाराजांची आज्ञा पालन करणारे भाऊसाहेब 12 वर्ष गोंदवल्यामध्येच पुढे वास्तव्याला होते. त्या काळच्या गोंदवल्यामध्ये मुलांचं शिक्षण वगैरे सगळा हा त्यांच्या समोर प्रश्न होता, पण त्यांच्या मनात कधी हा प्रश्न उत्पन्न झाला नाही. केवळ महाराजांवरती श्रद्धा ही त्यांच्या मनामध्ये असल्यामुळं ते पुढे 12 वर्ष गोंदवल्यात राहिलेले आहेत. त्यानंतर काय झालंय हे आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघणारच आहोत. भाऊसाहेबांचं थोडंसं विस्तृतपणे आपण काही जाणून घेणार आहोत. तात्यासाहेब केतकरांचं पुढे काय होतं हे पण आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर दिवस आला 21 डिसेंबर, रविवार. रविवारच्या दिवशी संध्याकाळची वेळ होती आणि महाराज गायींच्या गोठ्याकडे आले. महाराजांच्या शेतामध्ये त्यांनी गायींचा गोठा बांधलेला होता. बऱ्याच गायी तिथं होत्या आणि गायींवरती महाराजांचा अतिशय प्रेम होतं.
आणि म्हणून ते संध्याकाळी गायींना भेटायला म्हणून गेले. गायींना बघितलं, प्रेमळ नजर त्यांच्यावरती टाकली, त्यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि गोठा सांभाळणाऱ्या अभ्यंकरांच्या झोपडी समोर येऊन उभे राहिले. अभ्यंकर बाहेर आले. तिथे भवानराव म्हणून एक इसम असायचा. ते सगळी स्वच्छता वगैरे गोठ्याची हे सगळं बघत होते. अभ्यंकरांची इथं आल्यानंतर महाराजांनी सांगितलं की हे सगळं गवत वगैरे जरा साफ करा. भवानरावांनी ते सगळं गवत वगैरे स्वच्छ केलं. तो भाग सगळा सडा वगैरे टाकून स्वच्छ केला. त्याच्यावर छानशी रांगोळी घातली आणि तिथं एक खुर्ची ठेवली. त्या खुर्चीवर महाराज बसले आणि म्हणाले, ही जागा फार छान आहे. असं वाटतं की इथंच कायमचं येऊन राहावं. सर्वांना काय वाटलं की महाराजांचं गायींवर प्रेम आहे आणि इथंच एक आता छानसं घर बांधावं आणि गायींच्या समवेत त्या सान्निध्यात आपण राहावं. जणू काही गायींच्या सान्निध्यात राहणारा श्रीकृष्ण म्हणूनच महाराजांना राहायचं असेल, असे काही भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण झाले. आणि नंतर काय केलं महाराजांनी की आपल्या पायातल्या खडावा काढल्या आणि अभ्यंकरांच्या जवळ दिल्या आणि म्हणाले, ह्या खडावा मी येईपर्यंत सांभाळून ठेवा. आणि मग महाराज तिथून परत मंदिरात आपल्या घरी आले. रात्री नित्यनियमाप्रमाणे भजन निरूपण सगळं करायचंय. दम्याचा त्रास होतोय, पाय सुजलेले आहेत, तब्येत साथ देत नाहीये, पण भजन आणि निरूपण हे अगदी त्यांच्या अंगात मुरलेलं असल्यामुळं रात्रीच्या वेळेला महाराज भजन निरूपणाला उभे राहिलेले आहेत. आणि ते काय भजन आहे ते आपण पुढच्या भागात बघूया. नमस्कार.